आज मी इथे जिरा सोड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता 2 महिने आरामात टिकेल असं हे जिरा सोड्याची मी रेसिपी घेऊन आलेली आहे, जे शरीराला आतून एकदम थंडगार असं वाटतं। तसाही उन्हाळा सुरू झालेलाच आहे, तर आपल्याला वेगवेगळे सरबत आवडतातच आणि रिफ्रेश असं वाटतं सरबत पिल्यानंतर। बाहेरून उन्हातून आल्यानंतर अगदी थंडगार एकदम फ्लेवरफुल असं जर सरबत पिलं तर मस्त असं वाटतं। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घातले आहे। तर हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी एक गंज घेतलेला आहे आणि या वाटीने 1 वाटी जिरं घेतलेलं आहे। वाटीचं मेजरमेंट परफेक्ट आहे, तुम्ही कुठली एकच वाटी घ्यायची आहे ज्याच्याने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। त्यानंतर यात 1 चमचा बडीशेप घातलेली आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी घातलेली आहे। जिरा शरीराला आतून थंडावा देतं, आपलं पोट साफ करतं, पचनासाठी आरोग्यदायी असते, त्याचबरोबर लठ्ठपणासुद्धा कमी करतो आणि सोप तर पाचक आहेच, आतून आपलं पोटालाही थंडावा देतो, जेवण पचवते आणि मिऱ्याची तासीर थोडीशी गरम असते, त्यामुळे थोडीच घातलेली आहे। यात अर्धा ग्लास पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि ओव्हरनाईट याला सोक होऊ द्यायसाठी ठेवायचं आहे। ओव्हरनाईट नाही ठेवलं तरी 5-6 तास आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे। तर याला मी ओव्हरनाईट ठेवते आहे, याच्यावर ताटली झाकून याला ओव्हरनाईट मी भिजत ठेवते आहे। दुसऱ्या दिवशी याला ओपन करून बघते आहे। बघा, दुसऱ्या दिवशी ओपन केल्यानंतर याला बघा पाण्याला रंग खूप सुंदर आलेला आहे। आपण जेवढंही जिरं घातलेलं आहे, सोप घातलेली, मिरी घातली, ती वेस्ट होणार नाही। याचं आपल्याला आधी पाणी काढून घ्यायचं, आपल्याला पाण्याची गरज आहे आणि हे जिरं, सोप, मिरी जेवढी आहे ती वेस्ट होत नाही। तर पाणी अल्लोक करायचं आणि हे जिरं, सोप वगैरे आहे ते एका ताटात घालून याला छान कडकडीत एका उन्हात आरामात वाळतं, तर वाळून घ्यायचं। ते तुम्ही वाटणात घालू शकता, भाजीला किंवा वरणाला साठी सुद्धा वापरू शकता। तर मी इथे ताटात टाकून दिलेलं आहे आणि याला छान एका उन्हात वाळून घेणार, म्हणजे मला दुसऱ्या यूजला होणार, म्हणजे यातलं कुठलंच फेकल्या जात नाही। तर आता पाणी घेतलेलं आहे, आपण ज्या वाटीने जिरं घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी यात आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे बघा, त्याच वाटीने मी साखर घालते 1 वाटी। जर तुम्ही जास्त गोड पीत असाल सरबत तर थोडी प्रमाण वाढवायची साखरेची, किंवा कमी जर गोड कमी पीत असाल तर कमी करायची साखर। पण हे अंदाज अगदी परफेक्ट असं आहे, मेजरमेंट परफेक्ट आहे। तर त्यानंतर याला गॅसवर चढवलेलं आहे आणि याला ढवळत आपल्याला आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर गॅसची फ्लेम तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करून घ्यायची, म्हणजे उतू जात असेल तर कमी वगैरे करायची। तर याला मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर यात बाकीचे मसाले घालून घेऊया आपण। तर इथे मी घातलेला आहे 1.5 चमचा चाट मसाला। चाट मसाल्याने या जिरा सोड्याला चव इतकी अप्रतिम येते की खूप मस्त, अगदी चटकदार अशी चव येते। तर त्यानंतर मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, कारण की ऑलरेडी आपण चाट मसाल्यात मीठ असतं, चाट मसाला घातलेला आहे म्हणून मी अर्धा चमचा मीठ घातलं। त्यानंतर याला छान उकळी येऊ दिलेली आहे। साधारणतः घडीने जर बघितलं 15 ते 20 मिनिटात हे आटून रेडी होतं। तर घडी लावून जरी तुम्ही केलं तर 20 मिनिटात हे रेडी होणार। तर त्यानंतर हे बघा छान आटलेलं आहे। 2 बोटात चिमटीमध्ये थोडंसं घेऊन बघायचं, अगदी चिकट वाटलं पाहिजे आपल्याला, याला तार येऊ द्यायचा नाही आहे पाकासारखा, फक्त चिकट जर वाटत असेल त्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची। तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून देते, थोडं चिकट वाटत आहे तर गॅसची फ्लेम बंद करून देते, गार होऊ देते आणि याला दुसऱ्या भांड्यात परत मी गाळून घेते। तर इथे मी दुसरा गंज घेतलेला आहे, त्यात मी गाळून घेते आहे, कारण की आपण जो चाट मसाला वगैरे घातला आहे त्यातले जे कण आहे ते सरबतात येऊ नये म्हणून आपल्याला हे घालायचे, कारण की हे रेडी टू यूज आहे म्हणून। तर याला चाळून घेते। बघा, चाळणीत पूर्ण चाट मसाल्याचे आपल्याला जे कण दिसतात ते तिथे दिसत आहेत, बघा मस्त दिसत आहेत। तर मी ते पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे। गार झाल्यानंतर याला एका भरणीत आपण आरामात 2 महिने स्टोअर करून ठेवू शकतो। तर मी इथे एक ग्लास घेतलेला आहे, जो एअरटाईट आहे, सील म्हणजे लिकेज होत नाही असा मी ग्लास घेतलेला आहे, त्यात मी स्टोअर करून घेते आहे। तर तुम्हाला जर 2 महिने किंवा जास्त स्टोअर करायचं असेल तर तुम्ही प्रमाण थोडं वाढवू शकता, पण कुठली 1 वाटी किंवा एकच मेजरमेंट घ्यायचं आहे। तर इथे मी या ग्लासमध्ये भरून घेतलेला आहे आणि याला फ्रीजमध्ये ठेवलं तर आरामात 2 महिने टिकतं। तर आता याला मी स्टोअर करून ठेवते आणि सरबत कसं बनवायचं ते बघून घेऊया आपण। तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे, ग्लासमध्ये मस्तपैकी गारगार पाणी घेतलेलं आहे। तर मी बर्फ काही आईस क्यूब घातले नाही, तर ग्लासमध्ये गार पाणी घातलेलं आहे। त्यानंतर आपण घातलेलं आहे इथे जे प्रिझर्वेटिव्ह बनवलेलं आहे जिरा सोड्याचं,
ते घातलेलं आहे. तुम्ही पाण्याऐवजी सोडासुद्धा वापरू शकता. इथे माझ्याकडे सोडा अवेलेबल नव्हता म्हणून मी सोडा घातलेला आहे. सोड्यासोबत तर अप्रतिम असं लागतं. तर त्यानंतर मी थोडंसं लिंबू पिळते. लिंबूनी मस्त अशी आंबट छान चव येते. तर लिंबू पिळून घेतलेला आहे, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे घालते आहे मी सब्जा. तुम्ही सब्जाऐवजी चिया सीड्ससुद्धा घालू शकता, पण उन्हाळ्यात सब्जा हे जास्त थंडावा देतं आतून, म्हणून मी सब्जा घातलेला आहे. मला तसंही सब्जा आवडतो, चिया सीडपेक्षा मला सब्जा आवडतो. त्यामुळे इथे सब्जा घातलेला आहे. तुम्ही तर हवं तर स्किपसुद्धा करू शकता. तुम्ही बर्फसुद्धा घालू शकता. आणि आता सजावटीसाठी मी अशी एक लिंबाची काप लावलेली आहे, खूप सुंदर अशी वाटते. आणि आपलं हे ड्रिंक रेडी झालेलं आहे. उन्हातून आल्यानंतर किंवा थकल्यानंतर हे छान जिरा सोडा वॉटर पिलं की असं फ्रेश असं वाटतं. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.